छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातलं पहिलं मंदिर ठाण्यातील भिवंडी तालुक्यात बांधण्यात आलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शिवमंदिराचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या मंदिराद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा शिवप्रेमींना पाहता येणार आहे. मंदिराची रचना किल्ल्याप्रमाणे आहे आणि 2500 चौरस फुटांच्या परिसरात ते उभारले गेले आहे. त्यात 5000 चौरस फुटांची तटबंदी आहे, ज्यात बुरुज आणि महाद्वार यांचा देखील समावेश आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंचीची मूर्ती. हे अरुण योगीराज तेच ज्यांनी अयोध्येतील रामललाची मूर्ती तयार केली. याचबरोबर मंदिराच्या खांबांवर सुंदर कोरीव नक्षीकाम आहे आणि महिरपी कमान देखील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट इतकी असून मंदिरासाठी एकूण 5 कळस आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यावर 42 फुटांचा सभामंडप, त्याभोवती गोलाकार बुरुज, टेहाळणी मार्ग अशा किल्ल्यासमान गोष्टी मंदिरात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांची शिल्पे तटबंदीमध्ये घडवली आहेत, ज्यात त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिराच्या उद्घाटनादरम्यान सांगितले की हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर एक राष्ट्रमंदिर आहे. यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि आई तुळजाभवानी यांचाही समावेश आहे. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा.